जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। रायते वाघापूर येथून विठुरायाच्या भेटीसाठी दिंडी उत्साहात पंढरपूरकडे मार्गस्थ। संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेली दिंडी भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाली। दिंडीचा प्रारंभ रायते येथील राधाकृष्ण निवृत्ती जोरवेकर यांच्या निवासस्थानापासून झाला। त्यानंतर रायते येथील मुक्ताई मंदिरात विधिवत पूजा व आरती करण्यात आली। यानंतर दिंडी वाघापूर येथील श्री हनुमान मंदिरात पोहोचली। येथे दर्शन व पूजन करून वारकरी भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले। टाळ मृदुंगांच्या गजरात ज्ञानोबा तुकारामच्या अखंड नामस्मरणात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। यावेळी रायते वाघापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी दिंडीचे उत्साहात स्वागत करून वारकरी भाविकांना शुभेच्छा दिल्या। विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून वारकरी भाविकांनी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू केली। वाघापूर पायी दिंडी सोहळा हा आज वाघापूर रायते येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। या परिसरामध्ये विठ्ठलाचे अनेक भक्त आहेत। मागील 28 वर्षापासून हा दिंडी सोहळा या ठिकाणी दरवर्षी संपन्न होत असतो। तो सोहळासुद्धा खूप कष्टाचा हा सोहळा आहे, कारण त्याला फार मोठी तयारी करावी लागते आणि आषाढीपर्यंत ही सर्व मंडळी एक दिवसाचं साधारणतः 20 ते 25 किलोमीटरचं अंतर ते पार पडतात। अनेक ठिकाणी नाश्ता पाणी मध्ये मुक्काम असतो, दुपारच्या जेवणाची व्यवस्था असते, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था असते। अनेक 100-150 वारकरी हे दरवर्षी अखंडपणे अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रवास करत असतात। ऊन वारा पावसाची कधीही तमा ही मंडळी बाळगत नाही। आज या ठिकाणी दिंडीचं दुर्गा माता मंदिर रायते येथे आरती आणि भजनाचा कार्यक्रम होऊन ते दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे। वाघापूरचं जे हनुमान मंदिर आहे, त्या हनुमान मंदिरामध्येच विठ्ठलाचं मंदिर आहे। या विठ्ठलाच्या मंदिराचं दर्शन घेऊन येथे आरती आणि भजन या ठिकाणी संपन्न करून ही सर्व मंडळी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे। सर्व वाघापूर ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं या पायी दिंडी सोहळ्याला आम्ही सर्वजण शुभेच्छा देत आहोत। धन्यवाद। संत मुक्ताई या मातेच्या नावानं हा दिंडीचा सोहळा गेली 28 वर्ष या ठिकाणी अविरतपणे चालू आहे। पंचक्रोशीतील भाविक भक्त आणि पांडुरंगाचे भक्त या दिंडीसाठी आज या ठिकाणून प्रस्थान करणार आहेत। आमच्या पंचक्रोशीच्या वतीनं या सर्व भाविक भक्तांना प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा। पांडुरंग हरी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।